नमस्कार, मी पौर्णिमा शिंदे. आपण पाहत आहात सातारा न्यूज. पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा. जिल्ह्याच्या पश्चिम भागात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालेले असून कोयना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केलेला आहे. या पाण्यामुळे कराड परिसरातील कराडच्या यशवंतराव चव्हाण साहेब समाधीस्थळ असलेल्या प्रीतिसंगमावर कृष्णेचे पाणी पोहोचलेले आहे. प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की या भागामध्ये कोणीही पाण्यामध्ये प्रवेश करू नये. धरण क्षेत्रातून केव्हाही अचानक पाण्याचा विसर्ग होऊ शकतो, त्यामुळे पाणी पातळीत वाढ होईल. सततच्या पावसामुळे नदी नाल्यांना प्रचंड पूर आलेला असून जनजीवन विस्कळीत झालेले आहे. कोरेगाव तालुक्यातील जिहे आणि कटापूर गावांना जोडणारा कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेलेला आहे. या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली असून दोन्ही बाजूंना पोलीस प्रशासनाने बॅरिकेड्स उभारलेले आहेत. दरम्यान नागरिकांनी नदीकाठावरील भागात जाणे टाळावे अशी स्पष्ट सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने परिसरातील गावांमध्ये धास्तीचे वातावरण देखील निर्माण झालेले आहे. खटाव तालुक्यातील वडूज येथे नाभिक समाजाच्या वतीने आज संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी सकल नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अनिल माळी व नगराध्यक्षा सौरेश्मा बनसोडे यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी कराड शहरातील संभाव्य पुराचा धोका असलेल्या ठिकाणांना भेट देऊन प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करून सूचना केल्या. संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून नियोजन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले असल्याची माहिती आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी दिलेली आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरात अनेक भागात पाणी शिरलेले असून त्यातच कोयना जलविद्युत प्रकल्पातून चिपळूण खाडीला मिळणारे पाणी मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे शहरातील महापुराचा धोका अधिक गडद झालेला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन चिपळूण प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांनी महानिर्मिती कंपनीला कोयना जलविद्युत प्रकल्प तात्पुरते बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आदेशानुसार सध्या प्रकल्पाची युनिट्स बंद करण्यात आलेले असून अतिरिक्त पाणी खाडीत जाणार नाही याची काळजी घेतली जात आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका आता राष्ट्रीय महामार्गावर देखील बसलेला असून पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. साताऱ्यातील बोरगाव जवळ 2 ते 3 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या असून रस्त्याला सुरू असलेला पाऊस आणि महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्याचबरोबर महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे बोरगाव, नागठाणे, उमरज अशा वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरूच असून कोयना धरणाचे सर्व वक्र दरवाजे 13 फुटांनी उचलून 95,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडला जात असल्यामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कराड शहरातील प्रीतिसंगम घाटावरती असणाऱ्या कृष्णामाई मंदिरासह इतर मंदिरात देखील पुराचे पाणी शिरलेले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कोल्हापूर खंडपीठ यांचा रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी भव्य असा उद्घाटन सोहळा पार पडला. सदर सोहळ्यात कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या 6 जिल्ह्यातील सन्माननीय न्यायाधीश, वकील व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर राजकीय, सामाजिक व कायदा क्षेत्रातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते. भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांनी कोल्हापूर येथील खंडपीठाची घोषणा करताच 6 जिल्ह्यातील वकील व जनतेमध्ये आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले. सदर कोल्हापूर खंडपीठाच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून सातारा जिल्हा बार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट अजित घाडगे व ॲडव्होकेट पंकज पवार यांनी वकिलांमध्ये किंबहुना समाजामध्ये उत्तम आरोग्याचे महत्त्व रुजवण्याचा मानस म्हणून सातारा जिल्हा न्यायालय ते कोल्हापूर खंडपीठ असा तब्बल 125 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण केला. सदर सातारा ते कोल्हापूर सायकल प्रवासात ॲडव्होकेट अजित घाडगे व ॲडव्होकेट पंकज पवार यांचे पूर्ण सातारा जिल्ह्यातून कौतुक होत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये गेले 2 दिवस पावसाने हाहाकार माजवलेला असून बऱ्याच गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची बिकट अवस्था झालेली आहे. साताराचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी संतोष पाटील हे पूरजन्य परिस्थितीची पाहणी करत ऑन द स्पॉट निर्णय घेत असून पाटण कराड तालुक्यातील सर्व पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करून नागरिकांना दिलासा देत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पायाला भिंगरी लावून दुर्गम भागात भेटी दिल्याने नागरिकही समाधान व्यक्त करत आहेत. सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात 17,423 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला असून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. यामुळे वाईचे महागणपती मंदिर कृष्णा नदीच्या पुरामुळे अर्धे बुडालेले असून धोम धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे वाई शहरातील नदीलगतच्या कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवलेले आहे.
वाईचा महागणपती मंदिराला पाण्याने पडलेला वेढा याची विश्वजित साळुंके यांनी ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली ही दृश्य आहेत. रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आज जागतिक डास निर्मूलन दिनानिमित्त प्राचार्य माननीय डॉक्टर राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जागतिक डास निर्मूलन कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी डॉक्टर संजय कुंभार जिल्हा हिवताप अधिकारी सातारा व डॉक्टर महेश पिसाळ अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी सातारा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात डासाच्या उत्पत्तीपासून डासांपासून प्रतिबंधक उपाय याबाबत माननीय महेश पिसाळ यांनी अतिशय सखोल माहिती राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना दिली. सातारा जिल्ह्यात सध्या पावसाचा हाहाकार पाहायला मिळत असून सातारा जिल्ह्यातील दक्षिण काशी वाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईमधील मुख्य शहरातून जाणाऱ्या कृष्णा नदीला महापूर आलेला असून प्रसिद्ध महागणपतीचे मंदिर देखील 50% पाण्यामध्ये गेल्याने वाई शहराच्या लगत असणाऱ्या नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. धोम धरणातून 16,000 पाण्याचा विसर्ग कृष्णा नदी पात्रामध्ये सोडण्यात आल्याने कृष्णा नदीच्या पात्रामध्ये येणाऱ्या खडकी, मरडे, मसवे हे पूल पाण्याखाली गेल्याने 35 ते 40 गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे. घरात खेळता खेळता लहान भावाच्या डोक्याला तिच्याकडून चुकून लागलं. वडील घरी आल्यानंतर रागवतील या भीतीने 6वीत शिक्षण घेणाऱ्या 11 वर्षाच्या मुलीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. ही धक्कादायक घटना वडूद तालुका सातारा येथे सोमवारी रात्री 9च्या सुमारास घडली असून शुभ्रा प्रवीण राणे वय 11 असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. हा प्रकार तिच्या लहान बहिणीच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली. शेजाऱ्यांनी हे दृश्य पाहून तत्काळ तिच्या वडिलांना याची माहिती दिली. वडील प्रवीण राणे यांनी तातडीने घरी येऊन मुलीचा गळफास सोडून तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासले असता तिला उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे. सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 23व्या दहिवडी शाखेचा उद्घाटन सोहळा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी व श्री सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका सोनिया गोरे यांच्या शुभ हस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कोयना धरणासह धोम, धोंबलकवडी, कनेर, उरमोडी, तारळी व वीर या प्रमुख धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत असून अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिलेली आहे. रस्त्यावर पाणी आल्याने तात्पुरते बंद करण्यात आलेल्या रस्त्यांची 20 ऑगस्ट रोजी सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहेत. पाटण तालुक्यातील नेरळे पूल व मुळगाव पूल पाबन पाळा रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. कराड हेळवाक रस्त्यावर पाणी आल्याने बंद करण्यात आलेला असून महाबळेश्वर तालुक्यातील देवसरे माजरेवाडी रस्त्यावर पाणी आल्याने बंद करण्यात आलेला आहे. वाई तालुक्यातील कृष्णा नदीवरील हमदाबाद किडगाव पूल, करंजे मसवे पूल, मौजे जिहेसह जिहे कटापूर रोडवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. खंडाळा तालुक्यातील नीरा नदीवरील लोणंद वीर रस्ता व नीरा नदीवरील जून पाडेगाव येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. बंद रस्त्यांमुळे पर्यायी रस्ते उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे. त्याची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाचे जलपूजन साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं. या धरणाची क्षमता 105 टीएमसी असून सध्या धरणात 101 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी कोयना धरण पूर्ण भरल्यानंतर परंपरेनुसार खणा नारळाने ओटीभरण केलं जातं. धरण क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्याने आवक वाढत असून त्यामुळे धरणातून 99,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जात आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्याने पाटणमधील काही कुटुंबियांना स्थलांतरित केलं जात आहे. त्याची सर्व व्यवस्था प्रशासनाने केली असून या भागातील गावांची पाहणी केली असून प्रशासनाला सूचना करण्यात आलेल्या आहेत. लोकांनी घाबरून जाऊ नये असं सांगत नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने पेट्रोलिंग सुरू केलं आहे. पूर परिस्थितीजन्य भागातील गावांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार असून योग्य ती मदत करणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रिक्षा चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मनाली कॉर्नर ते भोसले चौक रस्त्यावर महिला पोलिसाला फरफटत नेल्याप्रकरणी रिक्षा चालक देवराज काळे राहणार मोळाचवाडा सातारा याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी वाहतूक महिला पोलीस भाग्यश्री नामदेव जाधव यांनी तक्रार दिलेली असून दिनांक 18 ऑगस्ट रोजी त्या जखमी झाल्या होत्या. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करत आहेत. मला अडचणीत आणण्यासाठी कित्येकांनी प्रयत्न केले परंतु जनता माझ्यासोबत होती त्यामुळे या गोष्टीचा विशेष फरक पडला नाही. नुकतीच निवडणूक झाल्यानंतर मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीही मी कोणाला त्रास दिला नाही. मी ठरवलं असतं तर फलटणकर आणि माझ्या तालुक्यातले किमान 4 नेते तुरुंगात असते असे टीकास्त्र मंत्री जयकुमार गोरे यांनी लगवलेले आहे. आहिरे तालुका खंडाळा येथे सोमवारी दिवंगत अविनाश दायगुडे पाटील विकास सेवा सोसायटीच्या इमारतीचे भूमिपूजन व मंत्री जयकुमार गोरे यांचा नागरी सत्काराप्रसंगी ते बोलत होते.
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सातारा या कार्यालयाने 19 ऑगस्ट रोजी पुणे आशियाई महामार्गावर तासवडे टोल नाक्यावर सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित व गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई करून आरोपीच्या ताब्यातून 1,22,76,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. करण्यात आलेल्या कारवाईत गोवा राज्य बनावट विदेशी मद्य रॉयल ब्लू मार्ट विस्की 180 मिली क्षमतेच्या 48,960 बाटल्या, आयशर कंपनीचा 6 चाकी ट्रक जिचा क्रमांक MH43 BOX 9408 व जुना वापरलेला ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे. या जप्ती मुद्देमालाची एकूण किंमत 1,22,76,200 रुपये इतकी आहे. राज्यातील प्रमुख रस्त्यांची प्रलंबित कामे मार्गी लागावीत आणि नवीन महामार्ग प्रकल्पांना मंजुरी मिळावी या उद्देशाने राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत विविध रस्ते विकास कामांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून मंत्री गडकरी यांनी तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना. अशाच घटना जाणून घेण्यासाठी सातारा न्यूज पाहत रहा.